ही राखी नाही, ही राखी नाही, 6 लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या केल्या या सरकार. शेतकऱ्याच्या कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीने आज रक्षाबंधन सणाच्या दिवशी अनोखे आंदोलन करण्यात आले. चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुखवटे लावून सरकारविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. शिवाय मुखवटे लावलेल्या व्यक्तीला काळी राखी बांधून सरकारचा निषेध देखील करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांचा सातबारा कोरोना झाल्यास 2 ऑक्टोबरला बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण या राज्यामध्ये या सरकारच्या कार्यकाळामध्ये आजपर्यंत जवळपास 6 लाख आत्महत्या झालेल्या आहेत आणि या 6 लाख आत्महत्या करण्यामागं या सरकारचं धोरण चुकीचं धोरण आहे. या सरकारनं जर या शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं हमीभाव दिला असता सोयाबीनला आणि कर्जमाफी जर केली असती तर कदाचित ह्या आत्महत्या झाल्या नसत्या. या 6 लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यामुळं 6 लाख बहिणींचं कुंकू पुसलं गेलं. म्हणून आजची ही राखी नसून वेदनेचा धागा आहे. या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा बहिणीचा वेदनेचा धागा आहे आणि तो धागा आज या ठिकाणी आम्ही निषेधाच्या माध्यमातून काळ्या फिती बांधून, काळ्या राख्या बांधून आम्ही या ठिकाणी या मोदी साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील आणि एकनाथ शिंदे साहेब असतील यांना काळ्या राख्या बांधून निषेध नोंदवतो. महाराष्ट्र में 6 लाख किसानों ने आत्महत्या की है और ये शासन की जो धोरण है इसके वजह से हमारे किसान ने आत्महत्या की है। और आज राखी का त्यौहार है और हम सरकार को ये बताना चाहते हो कि तुम्हारे गलत नियोजन और गलत धोरण के वजह से 6 लाख हमारे माता बहनों का सुहाग उजड़ा है और हम काले राखियाँ बांध के उसका निषेध कर रहे हैं। ही राखी नाही, ही राखी नाही, 6 लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या केल्या या सरकार. ही राखी नाही,